नमस्कार, मी मच्छिंद्र मोरे. आपण पाहत आहात संघर्ष न्यूज चॅनल. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त जे बोधगयाचे जी चर्चा चालली आंदोलनाची, ते नेमकं तो ऍक्ट आहे 1949 जो ऍक्ट. ऍक्च्युली तो ऍक्ट काय आहे त्याच्या संदर्भात आपण आज सविस्तर माहिती करून घेऊया. 1949 ला जो ऍक्ट पारित झाला बिहार राज्याच्या वतीने, तो जो ऍक्ट आहे तो संविधान लागू होण्यापूर्वी लागू झाला आणि संविधानामध्ये अशी व्याख्या करण्यात आली आहे की जे ऍक्ट, जुने कायदे जे संविधानाच्या विसंगत आहे, संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टाच्या विरोधात आहे, अशा सर्व कायद्यांना मी रद्द घोषित करतो. जर संविधानाच्या त्या आर्टिकलला पाहिलं तर 1949चा ऍक्ट हा विसंगत कायदा असल्यामुळे रद्द करायला पाहिजे बिहार राज्याने. त्या ऍक्ट मध्ये विसंगती काय आहे तर त्या ऍक्ट मध्ये आर्टिकल नंबर 2 मध्ये मेन्शन केलेलं आहे की महंत हा वंश परंपरागत मेंबर राहील. आता ब्राह्मण पुरोहित बौद्ध धर्माचा काय लागतो? ज्यांनी बौद्धांच्या कत्तली केल्या त्या शंकराचार्याच्या परंपरा मानणारा महंत तिथं काय करतो? मग त्याला वांशिक मेंबर का बनवलाय? किती भयंकर आहे, गुन्हा आहे. आणि एका जागतिक धर्माच्या विरोधात एवढं षडयंत्र केलंय भारतातल्या ब्राह्मणांनी. नंबर 2, त्या ऍक्टच्या कलम नंबर 10 मध्ये मेन्शन केलेलं आहे की ही जागा ब्राह्मणांची पण आहे आणि म्हणून इथं पिंडदान केलं पाहिजे. श्राद्धाच्या नावाखाली पिंडदान केलं जात आहे. श्राद्ध कशा संदर्भात करतात? मरण्याच्या पित्यावर. बौद्ध धर्माची ही ओली लँड आहे बोध गया. बुद्धाला जिथं ज्ञान प्राप्ती झाली तिथं श्राद्ध करणं म्हणजे किती भयंकर गुन्हा आहे, किती भयंकर अपमान आहे. आणि हे काम बीटीएमसी म्हणजे त्या कमिटीला करायचा, त्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि आर्टिकल नंबर 13 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही न्यायपालिकेत चुनौती देऊ शकत नाही. उद्या बौद्धांचा आणि हिंदूंचा जर विवाद झाला तर याचा निकाल न्यायपालिकेत नाही होणार, बिहार राज्याचा सीएम करेल. आता तो सीएम ला तिथले लोक पलटूराम म्हणतात आणि मुसलमान ज्यांचे जे कॅन्डिडेट होते त्यांनी राजीनामा देऊन पार्टी सोडवणं सुरू केली आहे. तो व्यक्ती आज RSSच्या इशाऱ्यावर नाचत आहे. 53 दिवस झाली आहे आंदोलन करून, अजून सुद्धा तो सीएम बोलायला तयार नाही, भेट द्यायला तयार नाहीये. तर हा भयंकर गुन्हा RSS आणि बीजेपी पाठीशी असल्याशिवाय होणार आहे काय? तर दुसरा एक प्रश्न असा आहे की हिंदूंचे धर्म, ख्रिश्चनचे जे धर्मगुरू आहेत किंवा मुस्लिमांचे आहेत, हे सगळे त्यांच्या ताब्यात आहेत. हे आपल्या ताब्यात भेटो अशी काही तुम्ही मागणी केलं म्हणजे आंदोलन काय छेडणार आहे? मुळात हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाहीये. ज्याला जे प्रचार करता हिंदू 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 नावाचा धर्म भारतात आणि जगात अस्तित्वात नाही. हिंदू नावाचा शब्दच त्यांच्या धर्मग्रंथात नाही. तर हिंदू ही शिवी आहे असं स्वामी दयानंद सरस्वती म्हणते. तर हिंदू हे आवरण आहे, SC ST OBC ना गोळा करण्याचं एक षडयंत्र आहे, जाळं आहे. ती गोष्ट स्वाभाविक आहे. मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये गैर मुस्लिम नियंत्रण करू शकत नाही, ईसाईंच्या चर्चवर गैर ईसाई कब्जा करू शकत नाही, शिखांच्या धर्मग्रंथावर गैर शीख करू शकत नाही. मग जागतिक बौद्ध धर्म काही भारताचाच नाही जगाचा आहे. तर जागतिक बौद्ध धर्माच्या स्थळावर हे ब्राह्मण लोक कसं काय कब्जा करू शकतात? महाबोधी आमच्या हक्काचं, महाबोधी आमच्या हक्काचं. चक्रावती राजा सम्राट अशोकांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा. बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन आज इथे केलं गेलं आहे. माझ्यासोबत आपण घोषणा द्यायच्या आहे. महाकावणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाविहार आजही आपल्या ताब्यात नाहीये. काही लोक म्हणतात की यांना आज कशी जाग आली, तर त्या सगळ्यांना सांगणं आहे ही जाग काही दिवसांपूर्वीची नाहीये, काही वर्षांपूर्वीची नाहीये. परंतु हे आंदोलन आज जेवढ्या मजबूत पद्धतीने ते बघत आहे, हे आंदोलन एवढ्या मजबूत पद्धतीने पहिलं नव्हतं.